राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज बारामतीमध्ये जनसन्मान सभा जी आहे ती घेण्यात आली। त्या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांच्यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे की शरद पवार यांनी आपली आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती अधिकपणे स्पष्ट करावी। जर तुमचा राग माझ्यावरती आणि अजितदादांवरती असेल तर तो राग तुम्ही समाजावरती का काढतायत, असा थेट सवाल जो आहे तो सभेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आणि युवकचे अध्यक्ष महबूब शेख आहेत। महबूबजी, छगन भुजबळ जे एकेकाळी तुमचे नेते राहिलेले आहेत, आज त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान सभा होती। त्या सभेमध्ये ते थेट म्हणतात की शरद पवार यांचा जर राग असेल तर तो माझ्यावर आणि दादावर काढावा, समाजावर का काढता? समाजाच्या संदर्भात शरद पवारांनी आरक्षणाची भूमिका अधिकपणे सुस्पष्ट करावी असं त्यांचं म्हणणं आहे। मुळात असं आहे की छगन भुजबळ साहेब आणि अजितदादांच्यावर राग हा शरद पवार साहेबांचा नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम स्वाभिमानी मतदारांचा, जनतेचा राग आहे। तो लोकसभेत काढलाय, आता विधानसभेत पण ते काढतील। दुसरा भाग हा जे काय आरक्षणासंदर्भात भुजबळ साहेब बोलतायत, तर मला वाटतं ज्या वेळेला मंडळ विरुद्ध कमंडल असा संघर्ष झाला त्यावेळेला भुजबळ साहेबांनी पवार साहेबांसोबत येण्याची भूमिका काय घेतली, तर कमंडल यात्रा काढून भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष हे ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करतायत आणि मंडळ आयोगाची अंमलबजावणी देशात सगळ्यात अगोदर जर कुणी केली असेल तर ती शरद पवार साहेबांनी करून ओबीसीला आरक्षण दिलं। आता ही भूमिका घेऊन शरद पवार साहेबांसोबत येणारे भुजबळ साहेब, ह्या भुजबळ साहेबांना आता ईडीच्या चौकशा लागल्या, 2.5 वर्ष जेलमध्ये गेले, परत जेलमध्ये जायला लागल, म्हणून आता काहीतरी भारतीय जनता पार्टीला खुश करायचं म्हणून त्या ठिकाणी पवार साहेबाच्या विरोधात ते बोलतायत असं मला वाटतं। कारण एक माणूस दोन भूमिका घेऊ शकत नाही। एका वेळी पवार साहेबांसोबत का आलो तर मंडळ आयोगाची अंमलबजावणी करून ओबीसीला देशात सगळ्यात अगोदर आरक्षण शरद पवार साहेबांनी दिलं हे म्हणणारे भुजबळ आज शरद पवार साहेबाच्या भूमिकेकडे जर मला वाटतं संशय व्यक्त करत असतील तर हे भारतीय जनता पार्टी त्यांना बोलवायला लावती असं मला वाटतं। आणि मुळात आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे, मनोज जरांगे पाटलाला जे काही शब्द या सरकारनं दिलेत, मुळात सरकारनं मनोज जरांगे पाटलांच्या सोबत ज्या वेळेला अनेक शिष्टमंडळं गेली त्यावेळेला एखाद्या शिष्टमंडळात सरकारला असं का वाटलं नाही की विरोधी पक्षाच्या नेत्याला आपण घेऊन जावं? नेमकं मनोज जरांगे पाटलाला तुम्ही काय शब्द दिलेत, काय आश्वासन दिलेत हे विरोधी पार्ट्याला तुम्ही सांगितलं, त्यांना घेऊन गेला? किंवा नवी मुंबईमध्ये जे तुम्ही विजयी रॅली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्या ठिकाणी गुलाल उधळला, नेमका कशाचा GR त्यांनी त्यांच्या हातात दिला, त्यावेळेला तुम्ही विरोधी पक्षाला नेलं? मुळात असं आहे की चर्चा करताना आंदोलकाशी चर्चा करायची, श्रेय घ्यायचं आणि भारतीय जनता पार्टीला मुळात महागाई, बेरोजगारी, पक्ष चोरले ह्या सगळ्या विषयावरून त्यांचं लक्ष विचलित करायचं म्हणून ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावण्याचं ठरवून कार्यक्रम ही भारतीय जनता पार्टी करते। अहो, आरक्षण सोडा, पण सराट्या अंतर्वलीत जे गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे देखील अजून त्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी जाहीर करून अजून माघारी घेतले नाहीत। म्हणजे ह्यांना मराठा ओबीसी वाद लावत ठेवायचा आहे, हे प्लॅनिंगनं काम। म्हणजे भुजबळ साहेब रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी विरोध करतायत, ओबीसीच्या बाबतीत समर्थन करताना सांगतायत की मराठा समाजाच्या लोकांच्याकडे तुम्ही केस कापायला जाऊ नका, दाढी करायला त्यांची दाढी करू नका, त्यांचे केस कापू नका। म्हणजे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं संविधानिक पदावर बसलेला माणूस कसा करू शकतो? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तुम्हाला जे काही म्हणणं मांडायचं आहे, तुम्ही राज्याचे मंत्री आहेत, तुमचं जर सरकार ऐकत नसेल तर तुमच्या मागण्या तुम्ही ओबीसीच्या हक्काच्या त्यांच्याकडे करा। मग नेमकं GR कोणता दिला वाशीला, त्यावेळेला भुजबळ साहेब काय करत होते? मुळात हे ठरवून सरकारी पक्षाने एकाने मारल्यासारखं कर, मी त्या ठिकाणी रडल्यासारखं करतो आणि ह्या दोन समाजामध्ये वितुष्ट आणायचं काम ठरवून ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार करतंय। परंतु हे छगन भुजबळ असे म्हणतात की सर्वपक्षीय बैठक जी आहे आरक्षणाचा विषय सोडवण्याकरता ती बोलवण्यात आली, त्या संदर्भात विरोधी पक्षाने देखील सांगितलं की त्या बैठकीमध्ये येणार, परंतु ऐन वेळेस बारामतीमधून फोन आला, त्यामुळे विरोधी पक्षातले जेवढे काही नेते मंडळी होते त्यांनी सर्वांनी संपूर्ण या आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला। माझं एक म्हणणं आहे की याच्या अगोदर सर्वपक्षीय बैठक झाली, त्याला शरद पवार साहेब हजर होते, सगळे विरोधी पक्षाचे नेते हजर होते, त्याच्यामध्ये काय तुम्ही निर्णय घेतला? मनोज जरांगे पाटलाला तुम्ही शब्द देऊन आला, तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना सांगितलं की आम्ही कशा पद्धतीने पुढे चाललोय, आम्ही काय करतो? नुसता बैठकीचा त्या ठिकाणी देखावा करायचा आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलवायचं। मुळात निर्णय घ्यायचा अधिकार सरकारचा आहे, त्यांनी हो किंवा नाही जो काही निर्णय त्या समाजाच्या बाबतीत घ्यायचा ते त्यांनी सरकारने एकदा भूमिका स्पष्ट करावी। सरकारनं त्याच्या संदर्भातला काय कायदा आणायचा आहे, काय त्यांचं म्हणणं आहे ते सभागृहामध्ये आणावं, मग त्याच्यावर विरोधी पक्ष मत मांडील ना।
तुम्ही जाताय उपोषणाच्या स्थळी भेट देताय, ओबीसीच्या उपोषणाला एक शिष्टमंडळ जातंय, मराठा समाजाच्या उपोषणाला एक शिष्टमंडळ जातंय, दोघांशी तुम्ही चर्चा करताय, त्यांना शब्द देताय, नेमकं ते कशाच्या आधारावर देताय हे विरोधी पक्षाला तुम्ही सांगितलं पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे. आणि चर्चा मला वाटतं 2 वेळा सह्याद्रीला सर्वपक्षीय बैठक झाली, मग फक्त बैठकाच किती दिवस घेणार, तुम्ही याच्यातून तोडगा कधी काढणार का? तुम्हाला हे भिजत गोंगडं ठेवून मूळ प्रश्न जे आमच्या युवकांचे प्रकल्प गुजरातला घेऊन चाललेत, वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, सॅफ्रॉन गेला, महागाई वाढते, बेरोजगारी वाढते, शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतात, ह्या सगळ्या गोष्टीहून हे लक्ष विचलित करायचं. जे गद्दारी ह्यांनी केली ती गद्दारी महाराष्ट्राला आवडली नाही, म्हणून मराठा आणि ओबीसीच्या मध्ये महाराष्ट्राच्या जनतेला खेळवायचा हा प्रयत्न आहे. खरं तर भुजबळ हे एकांकी पद्धतीने जरंगेवरती रोष काढतात असं वाटत नाही का? कारण की सातत्याने त्यांच्या बोलण्यावरतून जरंगेच्या संदर्भातलं वैयक्तिक टीका, वाद वगैरे या सगळ्या गोष्टी येतात, त्यामध्ये संपूर्ण मराठा समाजाला भुजबळ हे भरडतात आहेत. असं आहे की याच्यात 2 गोष्टी आहेत. एक तर भुजबळ साहेब हे मंत्री नसते तर भुजबळ साहेबांनी रस्त्यावर येऊन बोललं असतं तर आमचं काही हरकत नव्हती. पण भुजबळ साहेब आज संविधानिक पदावर आहेत, मनोज जरांगे पाटील हे संविधानिक पदावर नाहीत. ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. मनोज जरांगे पाटील ही त्यांच्या समाजाची मागणी मांडतात, ती मागणी मान्य करायची का अमान्य करायची हा सर्वस्वी अधिकार सरकारचा आहे. भुजबळ साहेब सरकारमधले मंत्री आहेत, त्यांना त्या मागणी संदर्भात विरोध करायचा आहे का समर्थन करायचं आहे हे ते मुख्यमंत्र्याला सांगू शकतात, कमिटीला सांगू शकतात. पण भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, वयस्कर आहेत, त्यांनी येऊन जाहीर स्टेटमेंट करणं आणि एखाद्या सामान्य माणसांनी आंदोलकांनी येऊन बोलणं ह्या 2 गोष्टी मोठ्या आहेत. संविधानिक पदावर असणाऱ्या माणसांनी कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाटतं. आज अजित पवारांनी आणि त्यांच्या संपूर्ण पक्षाने बारामतीमध्ये जनसन्मान सभा घेतली. त्या सभेमध्ये अजित पवारांचे मोठमोठे बॅनर्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले. लाडकी बहीण योजना जी आहे ती बहीण योजनेचं जास्तीत जास्त प्रमोशन जे आहे त्या सभेच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं. त्याचसोबत अजित पवारांनी एक टीकासुद्धा केली की आता निवडणूक आली तर हौशे गौशे नवशे देखील या सगळ्या निवडणुकीमधनं बाहेर येतील, असं त्यांचा थेट रोग जो आहे तो युगेंद्र पवारांकडे, जे युगेंद्र पवार यापुढे बारामतीमध्ये विधानसभा निवडणूक लढतील अशा हालचाली तुमच्या पक्षातून सुरू आहे. असं आहे की आजचा नुसता जनसंवाद मेळावा नाही, महामेळावा होता. त्याची गर्दी आम्ही बघितली, भरपूर खुर्च्या खाली होत्या. पण दादाला आता बारामतीतच का महामेळावा घ्यायची वेळ आली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि दुसरी, लोकसभेच्या नंतर बहिणीचं महत्त्व काय, बहिणीलाच लाडकी बहीण म्हणावं लागतं. बहीण काय चीज आहे हे लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी दादांना दाखवून दिलं. म्हणून ह्या निमित्ताने का होईना दादांना महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणीची आठवण आली. आणि मुळात ही योजना करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, पण अजितदादांना श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री हे नावच त्या योजनेतून कट केलं गेलं. जे काही पोस्टर त्यांनी केले त्याच्यावर माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री ह्या नावाचा म्हणजे त्या ठिकाणी सोयीस्कर त्यांना त्या ठिकाणी हे झाला, विसर पडलेला आहे. आणि जे काही घोषणा ते सांगत होते, अर्थसंकल्प, ते असं सांगत होते जसं ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाषण करतायत. म्हणजे याच्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा कुठंच संबंध नाही अशा पद्धतीनं ते भाषण करत होते. आणि हौशे नवशे गौशे कोण येतील, आता दादा सारखं सांगत होते मी वादाचा शब्दाचा पक्का आहे, मी शब्द दिला तर पाळतो. तर दादाला मला फक्त आपल्या माध्यमातून 2 गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. एक, दादांनी बारामतीत भाषण केलं होतं आणि त्या भाषणात दादा म्हणले होते की आता जे माझे भावंड प्रचारात फिरतायत हे 7 तारखेच्या नंतर तुम्हाला दिसणार नाहीत, दिसले तर मी माझ्या मिशा काढील. अजून दादांनी काही मिशा काढल्या नाहीत. नेमका वस्तारा आम्ही पाठवायचा का दादाला वस्तारा भेटत नाही. कारण आता युगेंद्र दादा असतील, श्रीनिवास बाप्पू असतील, शर्मिला वहिनी असतील, सुनंदा वहिनी असतील, पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, सगळं पवार कुटुंब बारामतीत रोज फिरतंय. आणि दुसरी एक गोष्ट दादा म्हणले होते की माझ्या उमेदवाराला जर बारामतीत कमी मतं मिळाली तर मला विधानसभा लढायची का नाही हा मला विचार करावा लागेल. आता दादा बारामती शहरातून 30,000 मायनस आहेत आणि बारामती विधानसभेतून सुनेत्रा वहिनी 48,000 मायनस आहेत. जर दादा शब्दाचे पक्के असतील तर ते आता बारामतीत विधानसभा लढणार नाही. आता कळल दादांनी 2 गोष्टी केल्या पाहिजेत, एक वस्तारेने मिशी कट केली पाहिजे आणि दुसरं विधानसभेतून माघार घेतली पाहिजे, तर आम्हाला म्हणता येईल दादा शब्दाचे पक्के आहेत. अन्यथा आता जे दादाचा वादा आहे हा लाभार्थी आणि मलिदा गँगसाठी आहे. दादाचा जो आता वादा आहे हा लाभार्थी आणि मलिदा गँगसाठीच आहे. आणि तिथंही आज सर्वसामान्य जनता कुणीच नव्हती. दादाचा जो मलिदा गँग आहे आणि जेवढे लाभार्थी आहे त्यांच्या समोरच हा जनसंवाद झाला. हा जनसंवाद नाही, मलिदा गँगवाल्यासोबतचा संवाद आज झालेला आहे.
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते मेहबूब शेख, जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी कडाडून टीका जी आहे ती आजच्या अजित पवार यांच्या बारामतीमध्ये झालेल्या जनसन्मान सभेवरती केलेली आहे. खरं तर अजित पवार हे जर शब्दाचे पक्के असतील तर त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भर सभेमध्ये त्यांनी लोकांसोबत काही वादा दिलेला होता. अर्थात त्यांनी मिशा काढण्याचा संपूर्ण एक चॅलेंज स्वीकारलेलं होतं आणि त्याचसोबतच विधानसभा लढणार नाही जर माझी लोकसभा पराभूत झाली तर. या संपूर्ण वाद्याचा जो आहे जो विसर पडलेला होता अजितदादांना, तो पुन्हा एकदा आठवण जी आहे ती मेहबूब शेख यांनी करून दिलेली आहे. जर अजितदादांनी हे 2 वादे पूर्ण केले तरच आम्ही विरोधी पक्षातली नेते मंडळी अजितदादांना वादाचा पक्का नेता आहे असं म्हणू, अशी तिखट प्रतिक्रिया जी आहे ती मेहबूब शेख यांनी आपल्याशी बोलताना केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.